नमस्कार मित्रांनो, मी राज कुटरेकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। बाकी आज आहे 1 जानेवारी आणि खूप मजा येते, खूप बरं वाटतंय। 2025 आला, खूप 2024ला मिस करेन। बाकी तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर। बाकी आता आजचा व्लॉग हा संध्याकाळीच चालू करतोय। जवळजवळ वाजतायत संध्याकाळचे 7 आणि आज जरा अचानक मूड झाला मॅगी वगैरे बनवायचा। तर आता तुम्हाला दाखवतो ही मॅगी, ही कुठली तरी के बॉम्ब रॅमेनची मॅगी आहे। ती आज बनवायची आपल्याला। आज बघूया फुल आज बनवायचे। आता हाय म्हणतात ही खूप तिखट आहे। आपला मित्र कल्पेश तुम्हाला माहितीच असेल, त्याने सजेस्ट केलेली ही मॅगी खा। आता बघूया ती मॅगी कशी आहे, आता बनवूया। कशी लागते बघूया, पहिली आपण प्रोसिजर बघूया। मित्रांनो, आपण एक टोप घेतला आहे, जसं की तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून। बाकी आपण सर्वात पहिला गॅस पेटवून घेऊया मस्तपैकी। अशी पेटवून घेतले मस्तपैकी आणि आता वरून जवळजवळ 1 तांबे आपण पाणी ओतून घेऊया। ती जरा मॅगी आजची आपण वेगळी बनवणार आहोत। तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा, खूप मस्त होणार आहे। बाकी तुम्ही मॅगी सुद्धा पाहू शकता, के बॉम्बची रॅमेन आहे, 2M ची आहे, पाहू शकता। बाकी आता बघूया फोडून ह्याला असंच आपण बॉईल करूया। ह्याच्यात मसाला वगैरे काहीच टाकायचं नाही, ह्याच्यात मसाला आपण एंडिंगला टाकणार आहे। आता बघूया, अशीच मॅगी आहे सेम, जशी मॅगीच्या पॅकेटात येते तशीच सेम आहे। बाकी एवढं काय बदल नाही। तर टाकले आपण मॅगी। बाकी हे 2 मसाले दिलेत, ते पण आपण नंतर टाकायचे, आता नाही टाकायचे। बाकी थोडीशी उरलेली आहे, ती पण टाकून घेऊया आपण। आता ह्याला जवळजवळ मित्रांनो 5 मिनिटं तरी उकडवून घेऊया। 5 minutes later. मित्रांनो, जवळजवळ आता मॅगी उकडत आले। आपण थोडंसं ढवळून घेऊ। चमचा तर इथे आता बघतो। मित्रांनो, चमचा भेटलेला आहे, पाहू शकता। असा चमचा घ्यायचा आहे आणि थोडं जरा मिक्स वगैरे करू, असं चांगलं ढवळून घेऊ आपण। आणि ह्याला म्हणजे कापायची, अशी ठोकायची वगैरे काहीच नाही, फक्त उकडवायची आहे। आणि आपल्या चाळणीच्या द्वारे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। आणि नंतर मग परत एका म्हणजे डब्यात किंवा वाटीत घेऊ शकता आणि त्याच्यात मसाले वगैरे टाकायचे आणि मिक्स करून खायचं। बघूया, तिखट पण म्हणतात खूप आहे मॅगी। आता बघूया, आता जवळजवळ उकडतच आले। गॅसची फ्लेम तुम्ही हायच ठेवा। मित्रांनो, मॅगी जवळजवळ उकडतच आले, जसं की तुम्ही पाहू शकता। 5 मिनिटं झालेली आहेत। आणि आता मित्रांनो आपण याच्यात टाकून घेऊया, आपण काढून घेऊया चाळणीत। चाळण दाखवतो तुम्हाला। मित्रांनो, ही अशी चाळण घ्यायची आणि त्याच्यात म्हणजे मॅगी वगैरे टाकायची, मग सगळा त्याचा पाणी निघून काढायचं, आपण फुल काढायचं सगळं पाणी। आता काढून घेऊया आपण। मित्रांनो, जसं की पाहू शकता, म्हणजे मॅगी वगैरे आता चाळणीत घेतली आणि तो टोप आहे तो खाली ठेवलाय। सगळं आता पाणी निघून जाऊ दे, मग आपण खायला घेऊया। तशी मॅगी गरमच आहे, बघायला गेलो तो वाफा येत आहेत खूप। बाकी हे पाणी निघाल्यानंतर हे मसाले 2 टाकून घेऊया आपण। खूप खतरनाक असे मसाले आहेत। असं म्हटलं जातं की मसाले खूप म्हणजे ही मॅगी खूप तिखटच असते, म्हणजे जसं की एक प्रकारची जोलो चिप कशी असते तसंच एक पकडून चाला। मित्रांनो, आपण आता ट्रान्सफर करून घेऊया आपल्या बाउलमध्ये। जवळजवळ सगळा पाणी निघत आलाय। पण ह्या बाउलमध्ये सगळं म्हणजे टाकून घेऊया, पाणी जवळजवळ सगळं निघालंय। आपण मस्तपैकी असं टाकून घेऊया, पाहू शकता। मित्रांनो, आपण मसाले टाकून घेऊया आता मस्तपैकी, वरच्यावर असं टाकून घेऊ। मॅगी पण खूप गरम आहे, त्यामुळे असं खूप सांभाळून करायला लागतं काम। मसाला टाकलाय मित्रांनो, जरा आपण मिक्स करून घेऊया।
त्यामुळे कसा मॅगीला चांगला फ्लेवर येईल. बाकी खूप जण बोलतात म्हणजे रेसिपीचे ब्लॉग आण, रेसिपीचे आण, म्हणून रेसिपीचे आज आणला खूप दिवसाने. मी तर लास्ट टाइम काहीतरी चिकन 65च बनवलेलं रेसिपीमध्ये. बाकी मित्रांनो मला खूप म्हणजे रेसिपीमध्ये आवड आहे. आता जवळजवळ मिक्स होतच आलंय, करून घेऊया तरी पण थोडंसं. मित्रांनो आता आपण टेस्ट करूया. बाकी बघूया, आता एक बाईट घेऊया कशी लागते बघूया. बाकी म्हणतात तिखटच आहे, आता बघूया किती तिखट झाली आहे. मित्रांनो खूप तिखट आहे. लगेच म्हणजे एक बाईट घेतल्या खूप म्हणजे खूप म्हणजे ठसका वगैरे जातोय. खूप तिखट आहे. तुम्ही ट्राय करा नक्कीच मॅगी. जे तिखट खाणारे आहेत ही मॅगी नक्कीच ट्राय करा. बाकी जे तिखट वगैरे नाही खात ते नका, म्हणजे ही मॅगी बघू पण नका. खूप म्हणजे केवढी तिखट आहे. आता मी काय तिखट खातो म्हणून मला काय चालून जातं, तरी पण ही लिमिटच्या बाहेर तिखट आहे. सॉरी. बाकी मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.